आता आपण पाहणार आहोत वजाबाकी या क्रियेवर आधारित उदाहरणं. तर पहा, या ठिकाणी 2 साहित्य आहेत वजाबाकीसाठी. त्यातलं पहिलं साहित्य आपण पाहूया, वजाबाकी करा. या ठिकाणी पहा, इथं बटरफ्लायज म्हणजेच फुलपाखरू दिलेली आहेत आणि इथं संख्या लिहिण्यासाठी चौकटी दिलेल्या आहेत. तर तुम्हाला विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, आता मी इथं फक्त उदाहरणादाखल 5 बटरफ्लाय दिलेले आहे, पण या ठिकाणी जर तुम्ही छोट्या छोट्या मण्या जर ओवलात तर भरपूर मण्या त्या धाग्यामध्ये ओवल्या जातील आणि तुम्हाला जास्तीत जास्त मोठ्या संख्येची वजाबाकी करायला उपयोगी ठरेल. आता इथं पहा, बटरफ्लाय आहेत, आपण मोजूया. 1 2 हे 3 4 आणि 5. विद्यार्थ्यांना हे बटरफ्लाय मोजायला लावायचे. एकूण आहेत बटरफ्लाय म्हणजेच फुलपाखरू आहेत 5, म्हणून तुम्हाला इथं संख्या लिहायची आहे 5. ओके. आता या 5 मधून विद्यार्थ्यांना मी 2 फुलपाखरू कमी करायला सांगते, तेव्हा या दोऱ्यातून खाली ढकलायचं आहे. तर पहा, एक बटरफ्लाय म्हणजेच फुलपाखरू कमी झालेला आहे. दुसरा पण आपल्याला खाली ढकलायचा आहे, दुसराही खाली गेलेला आहे. मग आता विद्यार्थ्यांना विचारायचं की 5 मधून 2 फुलपाखरू आपण कमी केले म्हणून इथं 2 लिहूया. आता किती राहिले, तर विद्यार्थी हे मोजतील. 1 2 3. तर विद्यार्थ्यांना खालच्या बाजूला उरलेले फुलपाखरू लिहायला सांगायचे. 3 फुलपाखरू राहिलेले आहेत. ओके. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना हातामध्ये हे खेळण्यासाठी अतिशय सोपं आहे. फक्त इथं फुलपाखराच्या ऐवजी छोट्या छोट्या मण्या ओवा, जेणेकरून त्या मण्या या खालच्या कपामध्ये सहजपणे ढकलता येतील. ओके. तर आता पुढील साहित्य आपण पाहूया. वजाबाकीवर आधारितच हे साहित्य आहे, वजाबाकी करा. इथं हाताची बोटं दिलेली आहेत. आपण विद्यार्थ्यांना हाताच्या बोटाच्या साहाय्याने सुद्धा वजाबाकी करायला शिकवायची आहे. तर आपल्या 2 हातांची 5 आणि 5 10 बोटे दिलेली आहेत, म्हणजे 10 पर्यंतची वजाबाकी आपण इथं विद्यार्थ्यांना शिकू शकतो. आता मुलांना मी सांगितलं की इथं आपण आधी संख्या घेऊया. हे बोट मागून फोल्ड करायचं. आता विद्यार्थ्यांना सांगायचं किती बोटे आहेत, तर विद्यार्थी मोजतील. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर 9 मधून तुम्हाला 5 वजा करायचे. तर इथं 9 लिहा आणि वजा किती करायचे आहेत, 5. वजा म्हणजेच कमी करायचं. तर मुलांना सांगायचं की या 9 बोटातून 5 बोटे आपल्याला कमी करायचे, म्हणून आपण ते फोल्ड करूयात. तर पहा, 5 बोटे मागच्या बाजूने 1 2 3 4, मागील बाजूस आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि हे आहे 5. ओके. 5 बोटे आपण फोल्ड केलेले आहेत. आता विद्यार्थ्यांना विचारायचं की किती बोटे उरलेली आहेत. विद्यार्थी सांगतील 1 2 3 4. 4 बोटे राहिलेली आहेत. मग विद्यार्थी या ठिकाणी उरलेली 4 बोटे, 4 हा अंक लिहितील. अशा पद्धतीने खेळण्यासाठी आपण जर हे साहित्य दिलं तर विद्यार्थी हसत खेळत वजाबाकी करतील. थँक्यू.